मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले? रामदास कदमांचा ठाकरेंना सवाल। रामदास कदमांच्या तोंडात कोणीतरी भीतीपोटी शेण कोंबलं असेल अशी वक्तव्य करणं ही बाळासाहेबांची बेईमानी आहे। संजय राऊतांचा कदमांवर हल्लाबोल। एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद। कोण कोणाशी युती करतो त्याचा हिशोब आमच्याकडे आहे। कोणाचं मनमिलन होतं याची चिंता नको। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून शिंदेंचा टोला। दोन्ही ठाकरे बंधूंकडून युतीसाठी मनाची तयारी। राज उद्धव ठाकरेंचं नातं लोकांना अजून दृढ करायचंय। ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंना तुम्ही आपलं मानलं असतं तर त्यांना दुसरं शिवतीर्थ बांधावं लागलं नसतं। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर नवनाथ वन यांची टीका। थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक। कालच्या ठाकरेंच्या मेळाव्यानंतर आजच्या मनसेच्या बैठकीला महत्त्व। एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सारं काही गमावलं। आपल्याच नेत्यांना संपवणारे कट प्रमुख। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे कटप्रमुख असते तर रिक्षावाला मंत्री नसता। ठाकरेंमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाला 5 लाख कोटींचा मालक झाला तर कधीही प्रॅक्टिस न केलेला त्यांचा मुलगाही डॉक्टर झाला। राऊतांचं शिंदेंना उत्तर। शेतकऱ्याला हेक्टरी 50,000ची मदत करा नाहीतर मराठवाड्यात आंदोलन। ठाकरेंकडून मोर्चाची घोषणा तर आमच्यावर टीका करणाऱ्यांनी शेतकऱ्यांना एक बिस्किट पुडा तरी दिला का? शिंदेंचा ठाकरेंना टोला। या ताटातलं काढून त्या ताटात देऊ नका। मुंडेंचं वक्तव्य तर रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या नादी लागू नये। मुंडे ज्याच्या प्रचाराला येतील ती सीट मराठी पाडतील। जरांगेंचा इशारा। मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी लवकरच ठाकरेंचा मोर्चा। ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर आज शिवसेना भवनमध्ये महत्त्वाची बैठक। मराठवाड्यातील नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेल्यास शहराचं वाटोळं होईल। 14 गावं नवी मुंबई हद्दीत नकोय ते कोणाच्या तरी लहरीपणाचा बोजा नवी मुंबईवर का टाकू? गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर नाव न घेता निशाणा। मीडिया ट्रायल वेळेस माझी बहीण धीर देत होती धनंजय मुंडेंचं विधान। तर 2009 पासून 2022 पर्यंत भाऊ बहीण एकमेकांसाठी कट रचत होते। त्रास देणाऱ्या बहिणीचा आता आधार वाटतोय करुणा टीका। गृह विभागाकडून महाराष्ट्रामध्ये सायबर जागरूकता महिना तर सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार। कार्यक्रमाला फडणवीसांसह रश्मी शुक्ला, इक्बाल सिंह चहल, अक्षय कुमारही उपस्थित। मुंबईमध्ये उद्या प्रमुख ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार। मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये बदल होणार का यावर चर्चा होणार। भुजबळ, वडेट्टीवार, लक्ष्मण हाके, तायवाडे उपस्थित असतील। सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला 6,418 कोटींचा आगाऊ हप्ता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचेही आभार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस मुंबई दौऱ्यावर। 8 ऑक्टोबरला विकास कामांचा शुभारंभ करणार। मोदींसह ब्रिटनचे पंतप्रधान बीकेसीतील ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2025ला उपस्थित राहणार। आजपासून महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। कस्टम अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणीमुळे फसवणुकीस आळा बसणार। जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसरा मोठ्या उत्साहात। 42 किलोची तलवार उचलून तरुणांच्या कसरती। स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी। नेरळ, कर्जत आणि खोपोली कर्जत लोकल आज बंद। कर्जत स्थानकातील तांत्रिक कामासाठी 3, 4 आणि 10 ऑक्टोबरला विशेष वाहतूक ब्लॉक। म्हाडा मुंबईमध्ये 1500 तर राज्यात 11,500 घरांची निर्मिती करणार। मुंबईत गिरणी कामगारांसाठी 4,215 घरांची निर्मिती होण्याची शक्यता। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस।
मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.